डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्स जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। उल्हासनगर 4 सुभाष टेकडी येथे बी.आर. आंबेडकर कार्यालयाचे उद्घाटन कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय आबा बोडारे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्हा युवा नेतृत्व प्रवीणभाऊ राऊत, महानगर प्रमुख राधाचरण करोती, सेवानिवृत्त सहा पोलीस आयुक्त भरतजी शेळके, समाजसेवक तानाजी होवाळ, उद्योजक विजय ठाकूर, प्रशांत धांडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर बी.आर. आंबेडकर जनसंपर्क कार्यालयांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे केली जातील, त्यांच्या समस्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास संदेश सपकाळ यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला। मुख्य संपादक संजय भाऊ वाघोदे, युगांधर, महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर। वहिनी या तुम्ही पण अशा 6 जून राज्याभिषेक दिवस 2025 आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुभाष टेकडी या ठिकाणी डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्स संघटना या संघटनेच्या ऑफिसचं आज उद्घाटन करण्यात आलं। या उद्घाटनाच्या शुभमुहूर्तावरती आपले जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, कल्याण जिल्हा प्रमुख सन्माननीय धनंजय बोडारे साहेब यांच्या हस्ते आज आपण या कार्यालयाचं जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज केलेलं आहे। तसेच या ठिकाणी आपल्या महानगरचे अध्यक्ष शिवसेनेचे करोतिया साहेब, तसेच प्रशांत धांडेजी, आमचे मित्र प्रधानजी पाटील, परत तसेच सर्व मान्यवर या ठिकाणी शांताराम निकम असतील, प्रशांत धांडे असतील, हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी आमच्या पाठीशी खंबीरपणे डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्सच्या पाठीशी ते उभे आहेत असं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। आणि अशाच पद्धतीने डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्स ही सामाजिक संघटना, ही समाजासाठी, समाजाचे कार्य करण्यासाठी आणि बाबासाहेबांची चळवळ ही जिवंत ठेवण्यासाठी आपण या संघटनेची स्थापना केलेली आहे। या संघटनेच्या उद्घाटन धनंजय बोडारे साहेबांच्या आबांच्या हस्ते आपण या ठिकाणी केलेलं आहे। आम्हाला त्या बी.आर. आंबेडकर फोर्सच्या वतीने आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो। तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार। जय हिंद। शिवराज्याभिषेक रायगडावर चालू आहे, कार्यक्रम चालू आहेत। त्यानिमित्त मागच्या वर्षी उल्हासनगरमध्ये बी.आर. आंबेडकर फोर्स या संघटनेची, या संस्थेची स्थापना संस्थापक अध्यक्ष जे संदेश सपकाळ आणि त्यांच्या पूर्ण टीम यांनी केली आणि आज 1 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुभाष टेकडी या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं। मी त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे छोटासा वेल लावलेला आहे, त्याचा वटवृक्ष होऊन संपूर्ण महाराष्ट्रभर याचे फळं लोकांना खायला मिळावे किंवा चाखायला मिळावे, गोड रसाळ फळं। आणि त्यांनी सांगितलं की या संघटनेचं ध्येय आहे की गोरगरिबावर अन्याय होता कामा नये, ज्या ठिकाणी जातीय अत्याचार होतील त्या ठिकाणी आम्ही धावून जाऊ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार आम्ही या संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत, करत आहेत। परंतु आज खऱ्या अर्थाने भारताला, हिंदुस्थानला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे। संविधान आणि चळवळ दोन्ही अजरामर आहेत, ते अजरामर राहतील। पण आम्ही जर सतर्क असलो, जागरूक असेल तर, नाहीतर अप्रत्यक्षपणे ते संविधानला कशी बगल देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न काही शक्तींचा चालू आहे। आणि त्यासाठी आंबेडकर चळवळ ही सर्वव्यापक असली पाहिजे, ती त्याला अजून चालना दिली पाहिजे। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार घेऊन कार्यरत असणारी तरुण पिढी निर्माण झाली पाहिजे। त्यासाठी बी.आर. आंबेडकर फोर्स सदैव तत्पर असतील। आज कार्यालयाचं उद्घाटन झालं, त्यानिमित्त आमचे निकम सर म्हणजे शांताराम निकमजी, माजी नगरसेवक, आमचे माजी नगरसेवक प्रशांत धांडेजी, माजी नगरसेवक प्रधान पाटील,
राधाचरण करोदिया, महानगर प्रमुख आमचे भीमसेन मोरे, उपजिल्हा प्रमुख राजीव माने, इतर सर्व मान्यवर उपस्थित होते. मी या बी आर आंबेडकर फोर्स कार्यालयाचं उद्घाटन झालेच आहे. मी या संस्थेला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.